Co-powered by Techno. लातूरमध्ये आपल्या विविध मागण्यांना घेऊन वडार समाज जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आपला पाहायला मिळतो आहे। सोलापूर नांदेड हा जो महामार्ग आहे वडार समाजातल्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता रोको करत अडवलेला आहे आणि लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या वाहनाच्या लागलेल्या आहेत। प्रामुख्याने वडार समाजाच्या आर्थिक विकासासाठी महामंडळाची स्थापना करावी अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे। त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी वडार समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि राहण्याची सोय व्हावी म्हणून वसतिगृह शासनाच्या अनुदानातून सुरुवात करावी अशा प्रकारची मागणी आहे। लातूरमध्ये वडार समाजाचे काही कार्यकर्ते अनेक मागण्यांना घेऊन उपोषण करतायत, त्याला पाठिंबा म्हणून देखील हे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। मला सगळ्या प्रामुख्याने काय मागण्या तुमच्या? आज गेल्या 8-10 दिवसापासून तुकाराम माने लातूर जिल्हाधिकारी कार्यालय ते आमरण उपोषण चालू आहे। शासन दरबारी कुठे नोंद व्हावं याकरता आम्ही लातूर येथे छत्रपती चौकात या ठिकाणी आपलं रास्ता रोको आंदोलन छेडलेलं आहे आणि समाजाच्या वतीनं 8-10 मागण्या आहेत आमचे, जेणेकरून शासन दरबारी आतापर्यंत अद्याप कुठला निर्णय घेतले नाही आणि जेणेकरून आम्ही येत्या काळात आम्ही शासन दरबारी आंदोलन मान्य झाले ठीक, नाहीतर येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्रभर उग्र आंदोलन छेडणार आहोत। आम्ही आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करा, वसतिगृह वगैरे आणखी काय काय मागण्या? बघा, आपल्याला सांगू इच्छितो कैलासवासी मारुती चव्हाण या नावानं तुम्हाला सांगतो वडार समाज एक महामंडळ स्थापन केलं, पण मी आपल्याला सांगू इच्छितो हे महामंडळ आमचं स्वतंत्र नाही। आमची मागणी होती स्वतंत्र महामंडळ स्थापन करा, पण हे स्वतंत्र स्थापन केलं नाही। वसंतराव नाईक महामंडळ उपकंपनी म्हणून आमच्या या कैलासवासी मारुती चव्हाण या महामंडळ नाव दिलेलं आहे आणि त्याला 5 कोटी रुपये निधी दिलेला तुम्हाला सांगतो। त्या 5 कोटीमधून देखील तुम्हाला सांगतो 1 कोटी वडार समाज या महाराष्ट्रामध्ये जनता आहे। 5 कोटीमधून आम्हाला 5 रुपये देखील येत नाही, ठीक आहे, असू द्या 5 कोटी दिले ते आमच्या कामाला येतील, पण या 5 कोटीमधून तुम्हाला सांगतो 1 कोटी 10 लाख रुपये या शासनानं संबंधित कर्मचाऱ्याच्या त्या पगारीवर तुम्हाला सांगतो त्या फर्निचरवर खर्च केले, म्हणजे राहिलं फक्त 3 कोटी 90 लाख रुपये। हे 3 कोटी 90 लाख आमच्या समाजाला काय होणार आहे मला सांगा? आज आमचा समाज एवढा माग असलेला तुम्हाला साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, आज आमचा समाज काबाड कष्ट करतो। तुम्हाला सांगतो हे जे गड किल्ले जे बांधले आमच्या वडार समाजाने बांधले, जे मोठे मोठे पुलं बांधले तुम्हाला सांगतो वडार समाजाने बांधले, पण आमच्या वडार समाजाला तुम्हाला सांगतो आजही कसल्याही प्रकारच्या शासनाच्या सोयी सुविधा नाहीत। म्हणून आमच्या मागण्यासाठी ॲडव्होकेट तुकारामांनी गेले 8 दिवस झाले आमरण उपोषण करत आहे, पण हे गेंड्याचं कात्रे सरकार जे तुम्हाला सांगतो हे शासन, या शासनाचं लक्ष नाही, लक्ष नसल्यामुळे तुम्हाला सांगतो आज आम्ही या जिल्ह्याच्या वतीनं वडार समाजाच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत आहोत। जर आमच्या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये जर आमच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर जिल्ह्यामध्ये उग्र असं आंदोलनाचं वडार समाज सकल वडार समाज होणार आहे। एकूणच आपल्या विविध मागण्यांना घेऊन वडार समाज जो आहे तो लातूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। लातूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही कार्यकर्ते आमरण उपोषण करतात वडार समाजाच्या मागण्यांना घेऊन। महेंद्र जोंधळे, TVNN मराठी, लातूर। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।